नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मस्त नवीन दिवसाची सुरुवात चांगल्या थॉटने झालेली आहे किंवा पूजाने झालेली आहे असं म्हणू शकतो आपण. सकाळी सकाळी पूजा करून घेतली, त्यानंतर स्वयंपाक करायचा होता. मॉर्निंग रुटीनच्या व्हिडिओ खाली एक कमेंट आलं होतं की तुमची पूजा दाखवत जा म्हणून. त्यासाठी मी पूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे थोडं. त्याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी पूजेचाच. आज सकाळी सकाळी मस्त अशी कांद्याची पातीची भाजी करायची आहे. त्यासाठी अगोदर तेल टाकून मोहरी आणि जिरं मोहरी टाकून घेतली आणि भरपूर असं कांदा ठेचलेला टाकून घेतला. कोणत्याही हिरव्या भाजीपाल्याला भाजीचं जे भाजी करायचं असते त्याच्यासाठी भरपूर असं लसूण ठेचून टाकलेलं खूप छान चव येते त्याला. आणि थोडंफार उरलेलं कांदा होता जे की मी वरण करताना टाकलेलं थोडं उरलेलं होतं, ते सुद्धा टाकून घेतलं. त्याच्याने सुद्धा छान चव येते, पण न टाकलं तरी काही हरकत नाही होता म्हणून टाकला. फक्त लसणाचं हे फोडणी मारली खूप छान होते हिरवे पालेभाज्या. पावसाळ्याची हे खूप गोष्ट मला आवडते की हिरवे पालेभाज्या खूप खायला भेटतात. आणि ते नुसतं अशी लसणाची फोडणी हिरवा ठेचा टाकून लसणाची फोडणी दिली तरी असंच खायला खूप छान लागतं भाज्या. म्हणजे त्याला मसाला नाही नसते काय नसते तरीसुद्धा एकदम पोट भरल्यासारखं होतं. फक्त दही असासोबत मस्त लागतं वगैरे. आणि कच्ची मिरच्या भाजून म्हणजे भाजणार ते कच्ची मिरच्या मिक्सर म्हणून काढलेले होते म्हणून मी तेलामध्ये मिरच्या टाकले, ठेसा काढलेले ठेसा टाकून दिले. त्याच्यामुळं थोडं भाजल्याच्या नंतर सर्व करणार नाही भाजी. आणि लगेच मस्त असं कांद्याची पात धुवून टाकून घ्यायची. पाणी न टाकताच मस्त वापरून घ्यायचं मंद आचेवर. जर जास्त हे ठेवलं आपण फ्लेम ठेवलं गॅसचं तर गोड लागते आणि वास आल्याच्यानंतर भाजी खावत नाही. मंद आचेवर एक 10 ते 15 मिनटं भाजी मस्त वापरून घ्यायची भाजी. ह्या भाजीची विशेषता काय की मी डाळ नाही टाकणार आहे, त्यासाठी दाखवत आहे तुम्हाला. म्हणजे डाळ न टाकता सुद्धा भाजी खूप छान होते. शेंगदाण्याचं कूट टाकलं तरीसुद्धा अशा प्रकारे करून पहा, खूप छान लागेल. हळद टाकून घेतलं, थोडं मीठ टाकून घेतलं आणि छान वापरून घ्यायचं. पूर्ण भाजीचा जे पूर्ण हिरवी भाजी आहे ती पूर्ण अशी कलर चेंज होतो आपल्याच्यानंतर होईपर्यंत मस्त चांगलं मंद असे. आता अगोदर ते परतवत असताना जास्त फ्लेम होता, पण नंतर बारीक केली पहा. छान 2-3 वेळेस परतून घ्यायचं. म्हणजे बघत हे करायचं. मस्त पाणी न टाकताच त्याच कांद्याच्या पातीची खूप छान असे पाणी सुटलेलं होतं. आणि एकीकडे मी करून घेतलेली होती खिचडी म्हणू शकतो किंवा पुलाव म्हणू शकतो, आपण काही पण म्हणू शकतो, व्हेज पुलाव वगैरे. आज करायचं नव्हतं मला वरण, फक्त हे कांद्याची भाजी भाकरी आणि मस्त अशी खिचडी. पातीच्या भाजीसोबत भात जेवत नाही त्यांनी, म्हणून ते खिचडी केली. झाल्याच्या नंतर असं थोडं तूप सगळीकडे टाकून थोडं आणि कुकर लावून ठेवायचं आणि नंतर एक 10 मिनिटांनी जेवायचं. एवढं भारी लागतं ना, तुम्ही करून पहा. छान वापलं जातं तूप टाकून, वेगळीच स्मेल येते, म्हणजे सेंट येते त्याच्यातून. छान चवसुद्धा छान लागते, स्मूथ अशी मऊ. पातीची भाजीची कलर मस्तपैकी बदललेला आहे पाहता. आणि शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं. थोडं कमी पण झालेली आहे भाजी. अजून शेंगदाण्याचे कूट 2 चमचे टाकून छान असं अजून एक 10 मिनटं 5 मिनटं छान झाकून वापरून घ्यायची. एकदम नंबर 1 आपली भाजी रेडी. पाहू शकतो. मस्त अशी रोटीसोबत कांदा घ्यायचं, खूप मस्त लागतं बरं का. नंतर जेवणे वगैरे झाले, म्हणलं आपलं एक वेळेस सगळे कामं झाल्याच्या नंतर बेड क्लीन करून घर स्वच्छ करून ठेवलं ना की घर छान वाटतं. त्यासाठी घेतलं मी रूममधले बेड वगैरे क्लीन करायला. म्हणजे बेडशीट वगैरे साफ करून घर एक बार क्लीन करून ठेवले की मन घर प्रसन्न वाटतं. मग जिकडं तिकडं जर हे दिसेल तर काहीच नाही, म्हणजे किती काम करून काम जिथल्या तिथंच आहे असं वाटत असतं. त्याच्यामुळं एकदम बेडशीट साफ करून घ्यायची. मग घरं झाडून वगैरे घेतले. त्यानंतर आला भाजीपाला. मी म्हणतच होते ना की ह्या दिवसामध्ये भाजीपाला हिरवा खूप येत असतो. आता हे आहे पांढरं वसू, हे सुद्धा अंगाला खूप छान असतं, खायलासुद्धा खूप चविष्ट असतं. त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करून तुमच्यासोबत मी. आणि भाजीपाला केव्हाही धुतल्याशिवाय घरात नकोच वाटतं, कारण जे बाजारात फिरताना पाहत असतो की बाटल्यामध्ये ते खराब पाणी घेऊन ते भाजीपाल्यावर शिपडत असतात. गाड्या फिरत असतात, त्या गाड्यावर सोबतचं उडलेलं धूळ सगळं भाजीपाल्यावर पडत असतं. त्यामुळं मीठ टाकून व्यवस्थित भाज्या धुवून घ्यायचे.
हे बीट आणलेले आहे पहा, बीट आणि काकडी, टोमॅटो, कद्दू. आता हे बीट काकडी कशासाठी की ह्यांना बीटचे धपाटेसुद्धा खूप आवडतात, त्याच्यासाठी त्या धपाट्याची रेसिपी शेअर केली आहे. कोणा करायची असेल तर पाहू शकतात. मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर छान मस्त काकडी कोवळी कोवळी छान वाटली. मला कोवळी काकडी खायला खूप छान आवडतं, त्यासाठी खायला घेतली. कोवळी काकडी एकदम गोड लागते खायला छान अशी आणि थंड असतात प्रकृतीला, त्यासाठी कोवळी खाल्लेली छान केव्हाही. आणि ही पांढरे वस्तू आहे पहा, हे पण छान लागते. मस्त डाळमध्ये हिरवी मिरची टाकून फ्राय केलं, डाळ टाकून, तर खूप छान लागतं. मी 10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले, मग नंतर भाजीपाला सगळं काढून घेतला. आणि शक्यतो करून फ्रीजमध्ये ठेवायच्या एवढे भाजीपाला जास्त नाहीच आणत. जसं संपत गेलं गावामध्ये भेटत असतं, त्याच्यामुळं वरवर आणून घ्यायचं, जास्त करून फ्रीजमध्ये ठेवा एवढं नाही आणायचं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.